राज्यातील पुढील 8 दिवस हे मोसमी पावसाचे असणार आहेत। पुढील 8 दिवस राज्यात मोसमी पावसाचा जोर राहणार आहे। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचं दिसतंय आणि पुढील 4 दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह पश्चिम किनारपट्टी आणि कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज आहे। मुंबईमध्ये दुपारी भरतीच्या वेळेस समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे। तर मुंबईतून याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आज सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये असंच वातावरण मुंबई शहर आणि उपनगरात राहणार आहे। यासोबतच काही भागामध्ये पाऊस देखील पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। सोबतच आपण पाहू शकतो की मुंबईत पुढील 4 दिवस आपण पाहू शकतो की किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यासोबतच आज आपण पाहिलं तर दुपारी 1:53 समुद्रात उंच लाटा देखील उसळणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। जवळपास 4.54 मीटर इतक्या उंच लाटा ज्या आहेत समुद्रात उसळणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे किनारपट्टी परिसरामध्ये जाणाऱ्या पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। यासोबतच आपण पाहू शकतो की पुढील 4 दिवसामध्ये मुंबईच्या संपूर्ण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जरी जारी केला असला तरी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की किनारपट्टीवरती तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा जरी देण्यात आला असला तरी प्रशासनाच्या वतीने आपण पाहतोय की सतर्कतेचा इशारा पर्यटकांना देखील देण्यात आलेला आहे। व्हिडिओ राजेश धोत्रेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।